गिरीश का गाना सुनेगा क्या? चल बेटा. तर आज हर्ष जरा बरं वाटत नाही, त्यामुळे नाश्ता आणि जेवणची जिम्मेदारी मी घेतली आहे. मी आणली आहे मॅगी, आणि या मॅगी सोबत तुम्हाला खायला लागणार जो एक मॅजिक मसाला लागतो तो माझ्याकडे आहे. तो आहे हा मॅजिक मसाला, मॅगी मॅजिक मसाला. तर ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो, कोविडच्या टायमाला मी मॅगीचा बिझनेस टाकला होता. मी स्वतः मॅगी बनवायचो, तर मग मी एकदम चांगली मॅगी बनवतो, तुम्ही विश्वास ठेवू शकता. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. तर इन्ग्रेडियंट एकदम सोपे आहेत. फक्त कांदा पाहिजे, टमाटर पाहिजे, मिरची पाहिजे, कढीपत्ता पाहिजे आणि मॅगी पाहिजे, मॅगीचा मसाला पाहिजे. चल बेटा, थोडं चीज पण टाक. आणि जर डिमांड केली तर चीज पाहिजे. आता चीज टाकतोय तर तेलाच्या बदली मी बटर टाकते. मग त्यानंतर तुम्हाला माझ्या सेलचा राज माहिती पडेल. आमच्या दोघांच्या सेलाचा रास. तर तुम्ही लोकांनी ॲड बघितली असेल, वजन घट आहे. आणि जर वजन वाढायची ॲड तुम्हाला, म्हणजे कुणाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही तिथे येऊ शकता. बटर चीज. कुणाला जास्त मिरची लागत असेल तर त्यांच्यासाठी मिरची पण आहे. जेव्हापासून ही माझ्या आयुष्यामध्ये आली आहे तेव्हापासून मला माहिती पडलं की याला पॅन बोलतात, तवा नाही बोलत. ज्या मुली विचार करत असतील की त्यांना पण एक असा नवरा पाहिजे की जो त्यांच्यासाठी जेवण बनवेल, मॅगी बनवेल, नाश्ता बनवून देईल, तर जरा आहे ना, काय बोलू आता सुचत नाही. हा, तिने बघा 16 सोमवार ठेवले होते. 16 सोमवार ठेवले, त्यामुळे मी भेटलो. तर 16 सोमवारच्या टाइम मला आता काय बोलू, जाऊन दे, कशाला ठेवते. वाह, क्या मैगी है भैया, क्या मैगी है. वाह, देख के इतनी टेस्टी लग रही है भैया. तर आज हा प्राणी तयार झाला आहे मॅगी खायला. राणी महाराणी बघ, मॅगी तर कशी देतात. मस्त खाते. मॅगी खाऊन आजारी माणूस पण बरा होतो आणि बरा माणूस आजारी होतो. पण मस्त वाटतं. यम्मी. आजचा निबंध, माझा आवडता पक्षी. माझा आवडता पक्षी हा कोंबडी आहे. मला कोंबडी खूप आवडते, त्यामुळे आज मी इथे कोंबडी बनवणार आहे. या एका लेग पीस मध्ये एवढा प्रोटीन आहे ना, खूप जास्त प्रोटीन आहे. बनवून द्या ना, बनवून झाल्यानंतर खाणार. चिकन मी धुवून घेतलं आहे. आता बाकीचं सामान लागणार. आपल्याला लागणार 4 कांदे, 1 टमाटर,
गरम मसालाचा अख्खा पाकिट आणि त्यानंतर एव्हरेस्टचा मसाला असतो, त्यापेक्षा हा जो आजचा चिकन मसाला आहे तो तुम्हाला पाहिजे. त्यानंतर आपला हिरवा मसाला आणि सुका खोबरा आहे कुठेतरी, तो मला शोधावा लागणार. कुठे आहे रे सुका खोबरा? कुठे? हा हा हा, दॅट इज दॅट. सुका खोबरा इज हिअर. आणि सुका खोबरा. आणि ह्याच्यानंतर मी चिकन बनवायची प्रोसेस करत आहे. चिकन बनवताना मन लावून बनवायचा. सगळ्यात जास्त काय बोलतात, तुम्ही मन लावून बनवलं तर चिकन टेस्टी बनतं. आँख है भरी भरी और तुम मुस्कुराने की बात करते हो. एक्टिंग है. मेरे हालात ऐसे हैं कि मैं कुछ कर नहीं सकता. हा जो टमाटर तुम्ही लोक बघताय, हा जो टमाटर आहे हा भारताचा पीक नाहीये. म्हणजे भारतामध्ये पहिला टमाटर बनायचा नाही. जेव्हा युरोपियन लोक भारतामध्ये आले इटलीमधून, तेव्हा इटलीची लोक आपल्या भारतामध्ये टमाटर घेऊन आले. म्हणजे त्याच्या पहिला म्हणजे युरोपियन भारतामध्ये यायच्या अगोदर आपण आपल्या जेवणामध्ये टमाटर आणि बटाटा हा पदार्थ नव्हता. बस असंच बक्षुदी करायला सांगतोय, पण हे ट्रू आहे. तर चिकन बनवण्यासाठी जेवढं सगळं सामान पाहिजे ते आपल्याकडं मी आता घेतलं आहे. सगळ्यात मेन चिकन, त्यानंतर चिकन मसाला आचीचा, गरम मसाला, कोरिएंडर पावडर, धना पावडर आणि ऑलरेडी मला जे इन्ग्रेडियंट पाहिजे आहेत ते कांदा, टमाटर आणि सुका खोबरा, ते सगळं मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे. आणि त्यानंतर काश्मीरी लाल पावडर आणि जरा माझा गावचा जो मसाला आहे घाटी मसाला. अरे अरे वा, सगळ्यात इम्पॉर्टंट बाय हा वाला मसाला आहे. ह्याच्याशिवाय टेस्ट नाही आहेत. तर तुम्ही मला किती पण कॉपी करा, पण जोपर्यंत तुमच्याकडे हा वाला मसाला नाही आहे तुम्ही माझ्यासारखं जेवण बनवू नाही शकत. तर सगळे इन्ग्रेडियंट्स माझ्याकडे इथं आहेत, पण सगळ्यात मेन लफडा आहे या कुकरचा. कारण की या कुकरला इथं शिट्टी नाही आहे. कुठे शिट्टी? तिथे पण ब्लॅक कलरचा डब्बा आहे, त्याच्यामध्ये शिट्टी वरतीच किचनवरच बॉटल्सच्या बाजूला एक ब्लॅक कलरचा डब्बा, त्यात शिट्टी आहे. भेटला? तर शिट्टी भेटलेली आहे. कुकरनी साफ केली तर चांगलं जेवण बनेल, नाहीतर. त्याला तर मी म्युन्सिपाल्टी शाळेतून शिकलोय. हळदीला इंग्लिशमध्ये काय बोलतं मला माहित नाही. टर्मेरिक काय बोलतात रे हळदीला? टर्मेरिक. विको टर्मेटिक नाही, कॉस्मेटिक. विको टर्मेटिक टर्मेटिक नाही, टर्मेरिक पावडर. चिकन बनवणं लय आसान आहे. चिकन बनवण्यासाठी तुम्हाला लागतो चिकन, कांदा, टमाटर, हळदी, गरम मसाला, चिकन मसाला, मीठ तुमच्या स्वादानुसार, हिरवा मसाला, लाल मसाला, खोबरा जरा जास्त झालाय, थोडासा खातो काय फरक आहे मला. ते सूप देऊ का तुला? हा, अरे सूप देऊ काय तो आणीचा? दे ना. ठीक आहे, देतो. हा आमचा आळणी सूप आहे. म्हणजे ही मेन ग्रेव्ही नाही आहे. हे जे आजारी लोक असतात त्यांना हा जो पातळ सूप आहे हा सूप देऊ शकतो. तर मी आता हर्षद आजारी आहे तर मग तिला मी हा सूप देणार आहे. मग ह्याच्यानंतर मी माझं वाटण वगैरे बनवून मेन ग्रेव्ही बनवेल.
आणि ही आपली चिकनची एकदम टेस्टीवाली ग्रेव्ही तयार झाली आहे. राईस इथं रेडी होत आहे. 5 मिनिटामध्ये आपण जेवायला बसू. वाव. आणि अशा प्रकारे आपलं जेवण रेडी झालं आहे. भात, कांदा, वाव, गरम गरम भात, वाव. आणि आता पारी आहे. अरे वा, नशीबवाल्यांनाच भेटतो जो पहिला आहे तो आहे लेग पीस. मग त्यानंतर नशीबवाल्यांना भेटतो कलेची पीस. हा वाला तर ताट मी घेणार. घे. ठीक, बस. लेग पीस खायला थोडा टाइम जाईल. तर नेक्स्ट व्हिडिओ मी बनवणार आहे बिर्याणीची. तर नेक्स्ट व्हिडिओची वाट पहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कमेंट चांगले असतील तरच करा, नाहीतर राहून द्या.